आरक्षणाचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये आता गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। 2 दिवसात गोळीबाराच्या 3 घटना घडलेल्या आहेत। पहिली घटना जंगली महाराज रोडवर घडली। एका बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरी घटना ही कालच हडपसरमध्ये घडलेली आहे। व्यावसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकानं दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडलेल्या आहेत। तर तिसरी घटना सिंहगड रोड परिसरामध्ये घडलेली आहे। आज पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। त्यामुळे सध्या पुण्यामध्ये एकच खळबळ माजली। या तिन्ही घटनांबद्दल आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडनं। सागर, पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय? गुन्हेगारांच्या घटना या वाढतायत, सलग 3 दिवस या गोळीबाराच्या घटना घडतायत, पोलीस नेमकं काय करतायत हा सवाल आता उपस्थित होतोय। नक्की आपण जर पाहिलं तर पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाते काय, अशी भीती आता निर्माण व्हायला लागलेली आहे। 24 तासात 3 गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत। 2 घटना काल आणि परवा घडलेल्या होत्या। मध्यरात्री भूमकर चौकामध्ये माचीस दिली नाही म्हणून ही घटना घडलेली आहे आणि गृहमंत्री पुण्यामध्ये मुक्कामाला आहेत। त्याचबरोबर परवा पुणे पोलीस आयुक्तांनी जे आर्म ऍक्ट वाले आहेत, ज्यांना लायसन दिलेले आहेत, त्या लोकांची परेड घेतलेली होती। ही परेड घेतल्यानंतरही जर गोळीबार होत असतील किंवा दहशत माजवलं जात असेल तर पुणे पोलीस आयुक्तांचं हे अपयश आहे आणि पुणे पोलीस या कामी निकामी ठरलेले पाहायला मिळतात। यापूर्वीही गोळीबाराच्या घटना पुणे शहरामध्ये घडलेल्या आहेत। कोयता कमी झाला आणि आता गोळीबार सुरू झालाय असं पुणेकर या दहशतीखाली पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर सलमान खानच्या घरावरती गोळीबार केल्यानंतर पुणे पोलिसांनी पुण्यातील सर्व बंदूकधारांना एकत्र केलेलं बोलवलेलं होतं। पुण्यामध्ये सुद्धा आता पोलीस बंदोबस्त खरं तर वाढवण्याची गरज आहे। पुण्यामध्ये 2 दिवसात 3 गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे सध्या एकच खळबळ माजली आहे।